प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाका। मुंबई हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश। मुंबई हायकोर्टातील सुनावणीत प्रशांत कोरटकरला झटका। कोरटकरनं धमकीत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरलेत। कोरटकरनं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। इंद्रजीत सावंतांचे वकील असीम सरोदेंची माहिती। राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्या। मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश। कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। सतीश उर्फ खोक्या भोसले वकिलांमार्फत जामिनासाठी प्रयत्न करणार। जामीन न मिळाल्यास सतीश भोसले सरेंडर करणार, सूत्रांची माहिती। सतीश उर्फ खोक्या भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही। सतीश भोसलेवर अंजली दमानी यांची पोलिसांवर टीका। खोक्या भोसलेला सुरेश धस यांचं पाठबळ। आष्टीचे आका कोण हे महाराष्ट्राच्या समोर आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा सुरेश धसांवर टीका। धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार तयार केली। अटकेच्या भीतीने धंगेकर शिंदे गटात गेले। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भूखंडाबाबत भाजपकडून त्रास पण त्या कारणाने पक्ष बदलला नाही। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर धंगेकरांचं स्पष्टीकरण। पत्रकार तुषार खरात यांना यंत्रणांचा गैरवापर करून अटक केली। संजय राऊतांचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मंत्री गोरेंनी हक्कभंग आणावा। राऊतांची जयकुमार गोरेंवर टीका। अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी वाटपात अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट तिसऱ्या नंबरवर। अर्थसंकल्पात गरज सरो वैद्य मरो या मानसिकतेचं दर्शन घडवलं। महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून टीका। अर्थसंकल्पात ना आश्वासनांचं भान दिसलं ना वचनांची जाण, सामनातून हल्लाबोल। विधान परिषदेवर जाण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीत गर्दी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला विधान परिषदेच्या 2 जागा। संख्येनं आम्ही कमी असलो तरी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देतील। माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद यावं असं विधानसभा अध्यक्षांकडे पत्र। आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन। विधान भवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळातील खरेदीचा गोंधळ उघड। 35 कोटींच्या 100 शववाहिका जानेवारीपासून धूळ खात पडून महापालिका आणि नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार होत्या। हलाल विरुद्ध झटकावरून वाद। हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मांस खरेदी करण्याचं नितेश राणेंचं आवाहन। दरम्यान काहींना भारतातच वेगळा पाकिस्तान करायचाय, राऊतांचा राणेंवर निशाणा। पुणे मेट्रो स्टेशन बाहेरील आंदोलनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मेट्रो स्टेशन बाहेर केलं होतं आंदोलन। तुम्ही आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करत असाल तर आम्ही 2 हात करायला तयार, निलेश लंकेंचं नाव न घेता विखे पाटलांना आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची मागणी। छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदान दिनी अबू आझमींकडून श्रद्धांजली। ट्विट करत अबू आझमींकडून श्रद्धांजली। छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन। संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वरमधील सरदेसाईंच्या वाड्यात शौर्याला अभिवादन। नितेश राणे, उदय सामंत, योगेश कदम उपस्थित राहणार। अभिनेता विकी कौशलही उपस्थित राहणार असल्याची माहिती। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी भाजपात जाणार। बांधकाम सभापती यतीन खोत, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिल्पा खोत भाजपात जाणार। अश्लील कृत्य करण्याआधी गौरव आहुजा आणि त्याच्या मित्रानं रात्रभर पार्टी केली होती। गौरव आहुजानं रात्रभर पार्टी केलेल्या पबचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। घटनेच्या दिवशी दोघांनी कोरेगाव पार्क परिसरातल्या पबमध्ये पार्टी केल्याचं तपासात समोर। पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण। आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी। दोघांनाही आज पुन्हा कोर्टात हजर करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच होणार। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर FIR दाखल होणार अशी माहिती मिळाली आहे। धनंजय देशमुखांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी 12 मार्चला केज न्यायालयात सुनावणी होणार। मालेगावात पांचाळ कुटुंबियांना धमकावल्याचा प्रकार समोर। घरावर बाटल्या फेकणं तसंच रात्री दरवाजा वाजवून पळून जाण्याचा प्रकार। मालेगावच्या पीडित कुटुंबियांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव।
नाशिकच्या मालेगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची कागदपत्र जमा करण्यासाठी गर्दी। तालुक्यातील 27,654 लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे दरमहा अनुदान मिळणार। जळगाव जिल्ह्यात सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदी बंद। व्यापाऱ्यांकडून कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर कापूस घरात साठवण्याची वेळ। कल्याण स्टेशन परिसरात वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या। महात्मा फुले पोलिसांची कारवाई। 9 महिलांची सुटका करत मुख्य आरोपीचा शोध सुरू। अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरट्याला अटक। 7 दुचाकीसह चोरीचा माल जप्त। उरळ पोलिसांची कारवाई। नांदेड शहरातील विष्णुपुरी धरणात 38% पाणीसाठा शिल्लक। सध्या पाणी कपातीचा निर्णय नाही, मात्र नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। नांदेड महापालिका हद्दीतील जमिनीचं आरक्षण रद्द। जमीनधारकांना दिलासा। पुण्याच्या शिरूरमध्ये 61 लाखांचा मद्यसाठा असलेला ट्रक जप्त। एकाला अटक। गोव्याहून नाशिकला अवैधरित्या वाहतूक होत असताना कारवाई। परभणीच्या पूर्णा शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण। सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। चंद्रपूर जिल्ह्याला 12 आणि 13 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी। जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नाशिकचा पारा 40 गाठण्याची शक्यता। हवामान विभागाकडून नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी। कमाल तापमान 35 अंशावर तर किमान तापमान चढउताराने। नांदेड शहरातील गोदावरी नदीपात्रात घाणीचं साम्राज्य। नदीतील पाण्याला जलपर्णीचा वेढा। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, मात्र याकडे महापालिकेचं दुर्लक्ष। नाशिकमध्ये 48 शेतकऱ्यांना 27 लाखांची नुकसान भरपाई। चुकीच्या रासायनिक औषधाच्या फवारणीमुळे कांदा पिकाचं नुकसान। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज विशेष सभा। सभापती देवीदास पिंगळेंच्या विरोधातील ठरावावर सभा। 18 पैकी 15 सदस्यांकडून पिंगळेंवर अविश्वास ठराव। नाशिक बाजार समितीच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू। यवतमाळच्या किन्ही गावामध्ये जलजीवन मिशनचं काम ठप्प। सरपंचांचं साडी नेसून पुष्पा स्टाईल आंदोलन। जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा। शिक्षण निर्धारणाच्या शासन निर्णयामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याचा धोका। कमी पटसंख्या असलेल्या 350 शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर। मनमाडच्या पाणीवाडीतील बीपीसीएल कंपनीत मॉकड्रिलचा थरारक प्रात्यक्षिक दाखवत जवानांकडून आगीवर नियंत्रण। भंडाऱ्यात पाण्याअभावी उन्हाळी धानाचं पीक धोक्यात। शेतकरी पुन्हा संकटात। चंद्रपूर आणि बघेडा जलाशयातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मटक्याचा अवैध व्यापार करणाऱ्यांवर कारवाई। मटक्याविरोधात स्थानिक नागरिक एकवटले। मटक्याचे अड्डे स्थानिकांनी पोलिसांना दाखवले। चंद्रपूरच्या घुगुसमध्ये काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना फेक। पोलीस तपासात गोळीबाराचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाही। गोळीबाराची घटना अफवा असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती IAS संजय मीणांविरोधात पोलिसात तक्रार। असभ्य वागणूक दिल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप। डोंबिवलीतील महानगर गॅस पुरवठ्याला 1.5 वर्षांपासून विलंब। नागरिकांमध्ये नाराजी। 2 महिन्यात गॅस पुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा। पुण्याच्या मावळमध्ये किल्ले विसापूरच्या पायथ्याशी हनुमानाचं मंदिर साकारलं। सफर 361 किल्ल्यांची प्रतिष्ठानकडून उपक्रम। मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा संपन्न। मंदिर फुलांनी सजवलं। रत्नागिरीच्या डेरवणमध्ये युथ गेम्स 2025चं आयोजन। शिवा माळींच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून गेम्सला सुरुवात। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ। उन्हाळी मक्का पिकाची नासधूस। शेतकरी वन्य प्राण्यांमुळे त्रस्त। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यात 7.5 लाख क्विंटल कापसाची विक्री। 65 ते 70% शेतकऱ्यांनी कापूस विकल्याचा अंदाज। खासगी बाजारात कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 रुपयांचा दर। अमरावती जिल्ह्यातील 1,935 गावांची पशुगणना पूर्ण। 270 गावांमध्ये प्रगणनेचं काम सुरूच। पशुगणना पूर्ण न झाल्यानं मुदतवाढ दिल्याची पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची माहिती।